दरम्यान पूरग्रस्तांसाठी साखर कारखानदारांकडून मदत निधी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला। यंदाच्या गाळप हंगामात प्रत्येक टनामागे 15 रुपयांची कपात करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत झालेला आहे। कापलेल्या 15 रुपयांपैकी 10 रुपये मुख्यमंत्री सहायता निधी तर 5 रुपये पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। राज्यात यंदाचा गाळप हंगाम 1 नोव्हेंबर पासून सुरू होणार असल्याचं सांगण्यात आलंय। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून। सागर, पूरग्रस्तांसाठी आता साखर कारखानदारांकडून मदत केली जाणार आहे, काय अधिक माहिती? एका बाजूला पूरग्रस्तांचं फार मोठं संकट महाराष्ट्रावर आहे। अर्थात वेगवेगळ्या देवस्थान असतील, वेगवेगळे व्यक्ती असतील, संस्था असतील, यांच्या वतीने मदतीचा ओघ प्रचंड सुरू आहे। लोकप्रतिनिधीसुद्धा स्वतःच्या वेतनामधलं 1 महिन्याचं पूर्ण वेतन देत आहेत। अशा परिस्थितीमध्ये जे कारखानदार आहेत त्यांच्यावर देखील शासनाने आता भूमिका घेतलेली आहे की जे प्रति टन असेल त्याच्यामध्ये काही रक्कम ही मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी वापरली जाईल आणि ती पूरग्रस्तांच्या मदतीसाठी वापरली जाईल। त्या दृष्टिकोनातून आज अशा स्वरूपाचा निर्णय घेतला। दरवेळेस साखर कारखान्याचं जे गाळप आहे ते साधारणतः ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुरू होतं, पण यावेळेस 15 नोव्हेंबरला सुरू होतं। पण आता थोडंसं जरा या सगळ्या पूर्ण परिस्थिती बघताही थोडंसं 15 दिवस लेट असं सुरू करण्यात येत आहे। एका बाजूला ऊस नाही अशी परिस्थिती आहे, त्याच्यामुळे कारखान्यांसाठी एक मोठं संकट असेल, पण शेतकऱ्यांच्या मदतीला कारखानदार किंवा अशी लोक येत नाहीत असं एक चित्र आहे। अशामुळेच कदाचित शासनाचा किंवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये जी मदत आहे ती केली जावी। धन्यवाद सागर, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।